पहिला चेंडू वाईड बॉल. हॅलो. आणि आतापर्यंत एकही चेंडू टाकला गेला नाहीये. धाव संख्या झाली ती 5. एक पण गडी बाद नाही. आणि सुंदर असा चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण सागर मात्रे यांचं वरतून. एक चेंडू 5 धावा. आणि रनअप थोडासा चुकलेला आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण सागर मात्रे यांचं. ओव्हरसीज खेळाडू आहेत ते या संघाचे. नाही रे, फर्स्ट एड किट ते माझं नाही. अजून एक चांगला चेंडू. सचिन परब चांगली गोलंदाजी करताना. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. एक पण गडी बाद नाही. पांचाळ लवली पांचाळ. आणि चांगली फिल्डिंग. स्ट्रेट रिजन मध्ये शॉट जात आहेत सगळे. 4 चेंडू 7 धावा. हे पॉवर सेविंग वगैरे टाकायची गरज नाही ना. चार्जर आहे त्याच्यात. आहे ना. चार्जिंगला लाव. किती टक्के सांग. 70. 4 बॉल 7. वा मंदार वा. आणि चिकी धावा काढण्याचा प्रयत्न होता पण चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे एकच धाव देण्यात आली. शेवटचा चेंडू बाकी. 8 झाला ना. 8 झाला. त्याला बोल त्याची आहे गडी वाटू. आणि विकेटचं पतन. पुन्हा एकदा चेंडू स्ट्रेट रिजन मध्ये आणि यावेळी कॅच आउट. रुद्र देसाई बाद. धाव संख्या झाली ती 8. गडी बाद 1. आणि पुढील फलंदाज स्वतः कर्णधार राज गवाणकर. राजसाहेब गवाणकर. पहिले 3 चेंडू अवांतर टाकून एक चांगलं असं कमबॅक ओव्हर टाकले सचिन परब यांनी. 8. आणि पुढील गोलंदाज ओमकार सातार्डेकर. कौशिकचे 2 राऊंड द विकेट. 2 रन.
कौशिक. कौशिकचे 2, 4 बॉल 2. पॉवर प्लेचं षटक आता संपलेलं आहे. 5 खेळाडूंना सर्कलच्या बाहेर राहण्याची अनुमती असेल. चांगला असा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण, पण स्टंपिंग काही करता आली नाहीये. सुंदर असा चेंडू, वेगात आलेला चेंडू. कॅच होती ना, कट होती. कट होती. चांगली गोलंदाजी इथे बघायला मिळते. तेजस. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. कौशिक यांना टप्पा काही समजत नाहीये. चांगलं असं क्षेत्ररक्षण प्रत्येक बॉलला होताना इथे बघायला मिळतंय. सिद्धेश मसूरकर ज्यासाठी प्रसिद्ध आहेत ती गोष्ट चांगलीच करतायत. आणि काहीसा लेग स्टंपच्या बाहेर पिच होणारा चेंडू. प्लॅन बनवलेले ओव्हर द विकेट LBW ट्रॅप करायचा. काही प्रमाणात सक्सेस झाला पण असता. सुंदर अशी गोलंदाजी होताना त्याच्यावर ठेवते बघ. थांब 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 साई थांब. काढ काढ. ए कोणी पण मारू दे. बोल्ड. सुंदर असा चेंडू ऑफ स्टंप घेऊन गेलाय राज गवाणकर यांचा. वेगवान गोलंदाजी चालू आहे. 4 चेंडू. 9 धावा, 2 गडी बाद. कर्णधार राज गवाणकर तंबूच्या दिशेने आणि पुढील फलंदाज अभय निकम. विघ्नेश दादा 4 बॉल ना. क्षेत्ररक्षण थोडंसं चेंज करताना सागर माथरे यांना शॉर्ट कव्हर्स मध्ये आणलंय आणि समीर गोरुले पॉइंटच्या दिशेने गेलेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पण अभय यांनी चांगल्या पद्धतीने खेळला आहे. 1च धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी. 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात ओमकार सातर्डेकर यांनी. काल ज्या प्रकारे बॅटिंग होत होती त्या हिशोबाने अतिशय चांगली ओव्हर पडते ही. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि सुंदर यष्टीरक्षण सिद्धेश मसूरकर यांचं. अतिशय सक्सेसफुल ओव्हर. 2 धावा आणि 1 गडी बाद केलेला आहे ओमकार सातर्डेकर यांनी. पुढील गोलंदाज निखिल बोराडे.
वर्सेस कोण आहे? पहिल्या 2 षटकांमध्ये जेव्हा पंच म्हणजे लेट होणार. मॅच वर होल्ड ठेवून आहेत रहाणे नाईट रायडर्स, म्हणजे आत्तापासून सांगत राहा. पण एम एस सुपर किंग्सकडे अजूनही फलंदाज बाकी. आणि चांगला असा उचलून मारला चेंडू अभय निकम यांचा ट्रेडमार्क शॉट 4 धावांसाठी. पीएम साऊंड चौकार, या सामन्याचा पहिला चौकार येताना अभय निकम यांच्या बॅटमधून सुंदर पिकअप शॉट मारला त्यांनी ऑफ साइडला. थोडस क्षेत्ररक्षणांमध्ये फरक. आणि हा झेल सुटलेला आहे. थोडासा कठीण झेल होता, परंतु सचिन परब यांचा चांगला अटेम्प्ट. पुन्हा एकदा अभय यांनी पिकअप शॉट मारला ऑफ साइड रिजन मध्ये, पण तो काहीसा सक्सेस झाला नाही. आणि कॅच ड्रॉप. चांगला असा चेंडू होता, बॅटची कडा घेऊन गेला यष्टीरक्षक सिद्धेश मसूरकर यांच्याकडे. हवेत गेला चेंडू. सुमित खानविलकर यांनी झेल पकडलेला आहे. अभय निकम बाद. धाव संख्या झाली ती 16. कॅच आउट झाला. 3 गडी बाद. आणि पुढील फलंदाज अभिजित सोडे. अतिशय चांगली गोलंदाजी इथे बघायला मिळते आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पण बघायला मिळतंय. सुंदर असा चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच बॉलिंगवर फॉलो थ्रू मध्ये निखिल बोराडे यांचं. चांगलीच गोलंदाजी इथे पाहायला मिळत आहे. पूर्णपणे रोखून ठेवलंय एम एस सुपर किंग्स संघाला. आणि सुंदर असा झेल समीर गोरले यांच्याकडनं. अभिजित सोडे बाद. धावसंख्या झाली ती 16, गडी बाद 4. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण इथे करते रहाणे नाईट रायडर्स. पुढील फलंदाज विशाल मांडगे. कौशिक लाड अजूनही खेळपट्टीवर. पहिल्या षटकापासून धावा करायच्या असतील तर त्यांच्याच बॅटमधनं यावे लागतील.
आणि चांगला चेंडू, वेगात आलेला चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. शॉट, चांगला असा शॉट सागर मातेरे आणि 2 धावा काढण्यात यशस्वी. धावसंख्या झाली आहे ती 18. आणि आतापर्यंत रहाणे नाईट रायडर्स संघाने 6 डॉट बॉल टाकले आहेत, म्हणजे त्यांनी ही मॅच 5 ओव्हरची नसून 4 ओव्हरची केलेली आहे. आणि विकेटचं पतन, कौशिक लाड क्लीन बोल्ड. बोल्ड झाला. ओमकार साताडेकर यांची सुंदर अशी गोलंदाजी. आरुष पिंगळेला सागर मातेरे आणि पुढील फलंदाज आरुष पिंगळे. अजूनही 9 चेंडू बाकी या इनिंग मधले. आणि काहीसा रचनात्मक शॉट आणि पुन्हा एकदा रन आउट विशाल मांडगे. झाला ना की 19 धावसंख्या झाली ती 19. अजूनही 2 चेंडू बाकी या षटकातले. कोणी तुला दिला सागर माहिती हो. कोण आलाय? यश. आणि पुढील फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला यश मातेरे. कोणाची आहे? संजू वर्सेस पंच सुपर. आणि पुढील होणारा सामना आणि अतिशय चांगला असा शॉट, स्मार्ट क्रिकेट इथे खेळताना आरुष पिंगळे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. यश मातेरे सागर मातेरे. 21 झाला ना. 1 to go. 21 आणि मातेरे वर्सेस मातेरे असा हा सामना आहे इथे सगळे प्रेक्षक मला सांगतायत. आणि पुन्हा एकदा सुंदर शॉट, पण मंदार कांदळकरने तिथे एकही बॉल सोडला नाहीये. जिथे 2 ते 3 रन होऊ शकतात तिथे मंदार कांदळकर एकच रन देत आहेत. हे ह्यांच्या टीमचं स्पिरिट आहे. बॉल 4. कशी काय? 22. आणि धावसंख्या झाली आहे ती 22. 1 रनला आउट झाला ना. 6. आणि ओमकार साताडेकर यांनी 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा देऊन 3 गडी बाद केलेले आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी ओमकार साताडेकर यांच्याकडून. आणि पुढील होणारा सामना संजू रॉयल्स विरुद्ध पंत कॅपिटल्स. पंच कॅपिटल. पंत सुपर जायंट्स, माफ करा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस उडवून घ्यायचा आहे. टॉस उडवण्यात काय बेस मध्ये काय पेनल्टी? आज आपल्याला डायरेक्ट बाय. किती सामने? आज आपल्याला 15 सामने कोणत्याही परिस्थितीत खेळवायचेच आहेत, त्यामुळे सर्व संघांनी वेळ पाळावी ही नम्र विनंती. आणि पुढील गोलंदाज कल्पेश महाडिक राऊंड द विकेट. एक गेट आरुष पिंगळे यांना. थांब जरा, हे इनिंग होऊ दे मग घे आत त्याला.
आणि हे मागच्या व्ही मध्ये खेळताना आरुष पिंगळे सरफराज खान यांच्यासाठी बॅटिंग आणि 3 धावा घेण्यात यशस्वी. चांगला असा शॉट होता. आरुष पिंगे स्वतःच्या संघाला मौल्यवान धावा करून देत आहेत आणि यश मातेरे स्ट्राईक एंड वरती. धावसंख्या झाली ती 25, गडी बाद 6. चांगला असा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि सुमित खानवेलकर यांचे मिसफील्ड. 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. धावसंख्या झाली ती 27. चांगला असा स्लोअर वन होता खोलवर टप्प्याचा, पण 2 धावा काढण्यात यश मातेरे यशस्वी. आणि उंच गेलेला चेंडू आणि कॅच ड्रॉप. आर्यन पांचाळ यांच्याकडनं कॅच ड्रॉप. यश मातेरे पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यशस्वी. आर्यन पांचाळ यांच्याकडनं गचाळ क्षेत्ररक्षण. दोन मॅच आधी आपल्या प्लेयरला मॅसेज टाक. आणि पुन्हा एकदा पिकअप केला चेंडू आणि षटकार. सागर मातेरे यांना अडवता आलं नाही आणि यश मातेरे यांचा खणखणीत षटकार. कल्पेश महाडिक यांना सुंदर असा शॉट. धाव संख्या झाली ती 35. 4 चेंडू आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात कल्पेश महाडिक यांनी आणि यश मातेरे सुंदर फलंदाजी करताना बॉलच्या मेरिटवर खेळतायत. आणि कल्पेश महाडिक यांचा कमबॅक मिडल ऑफ द स्टंप. यश मातेरे बाद. पुढील फलंदाज चेतन साळवी. या इनिंगचा शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 35. खूप चांगल्या प्रकारे रोखला आहे एम एस सुपर किंग्स संघाला. 7 गडी बाद. धावतो बघा कशाला. आणि चांगला असा थ्रो, पण तो खूपच जास्त मागे गेलेला आहे. अजून एक धाव आरुष. 4 धावा घेण्यात यशस्वी झाले आणि ही 5वी धाव. 5 धावा घेण्यात यशस्वी. शेवटच्या चेंडूवरती 5 धावा आलेल्या आहेत. 5 कसं लिहू इकडे. आणि धाव संख्या झाली ती 40. 41 धावांची गरज. शेवटच्या ओव्हरला मोमेंटम थोडंसं एम एस सुपर किंग संघाच्या दिशेने गेलेलं आहे, पण धाव संख्या तेवढी नाही. 30 चेंडू 40 धावांची गरज. 41 धावांची गरज राणे नाईट रायडर संघाला. साईडला बोल पाणी घ्यायला. पाणीवाला आला.
आणि पुढील होणारा सामना संजू रॉयल्स विरुद्ध पन सुपर जायंट्स. अमेय चौकेकर आणि भूषण बांबुळकर दोघांनाही विनंती की या ब्रेकमध्ये टॉस उडवून घ्यायचा आहे. संजू रॉयल्सचे कर्णधार इथे आलेले आहेत. भूषण बांबुळकर पंत सुपर जायंट संघाचे कर्णधार. लवकरात लवकर टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. फलंदाजी मार्कवर आर्यन पांचाळ आणि सिद्धेश मसूरकर. गोलंदाजी मार्कवरती आरुष पिंगळे. 41 धावांची गरज. बरोबर आहे शेड्यूल. आणि पहिल्या चेंडूवर उचलून मारला शॉट आणि झेलबाद. आर्यन पांचाळ झेलबाद. लॉंग ऑफ वरून लॉंग ऑन ला जाऊन कॅच पकडलेली आहे यश मातेरे यांनी.
आणि पुढील फलंदाज माझे फेवरेट, माझे वन डाऊन प्लेयर सागर मातेरे. आणि सुंदर असा गॅप मध्ये ढकललेला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर चौकार मारलेला आहे सागर मात्रे यांनी. 400च्या स्ट्राईक रेटने खेळतायत. सुंदर असा फटका खेळला गॅप मध्ये सागर मात्रे यांनी. पुन्हा एकदा ढकललेला चेंडू, एक धावा काढण्यात यशस्वी. सिद्धेश मसूरकर स्ट्राईकवर. आणि पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलला चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार सिद्धेश मसूरकर यांच्या बॅटमधनं. रोलर बाहेर काढला पाहिजे. हा, या मॅचला बाहेर काढा. आणि सुंदर असा चेंडू. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9, गडी बाद 1. थोडासा खाली राहिलेला चेंडू, पण चेंडू आहे गॅप मध्ये आणि जातोय चौकार. सिद्धेश मसूरकर यांच्या बॅटमधनं 2 चौकार. धावसंख्या झाली ती 13, गडी बाद 1. भूषण बांबुळकर यांना शेवटचा पुकार. आज आपल्याला 15 सामने खेळवायचे आहेत. सर्व संघांनी वेळ पाळावी. धावसंख्या झाली ती 13. आणि मातेरे वर्सेस मातेरे. यश मातेरे गोलंदाजी करताना सागर मातेरे यांना.
चांगला असा गॅपमध्ये ढकलला चेंडू कौशिक लाड यांच्याकडे सेफ हँड्स आणि 2 धावा काढण्यात यशस्वी सागर म्हात्रे. धावसंख्या झाली ती 15. आणि त्रिफळाचीत झालेले आहेत सागर मातेरे. आज यश मातेरे यांचा दिवस आहे. जे करतायत ते चांगलंच करतायत. थांब ना जरा उठून पाणी नाही बाबू मागवले. 4 चेंडू आणि 7 धावा करून सागर मातेरे तंबूच्या दिशेने रवाना. पुढील फलंदाज ओमकार साताडेकर. आणि सागर माथेरे यांनी पूर्ण टुर्नामेंटमध्ये जर षटकार मारला तर वेदांत पाताडे यांच्याकडून 50 युरोचं बक्षीस आहे. आणि पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पण प्रणय चव्हाण यांच्याकडून मिसफिल्ड. 2 धावा घेण्यात यशस्वी. चांगली गोलंदाजी करतात यश मातेरे. आणि झेल बाद. ओमकार साताडेकर झेल बाद. रुद्र देसाई यांचा चांगला झेल. यश मात्रे आपल्या संघाला कमबॅक करून देताना शेवटच्या षटकामध्ये पण त्यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि आता सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या झाली आहे ती 17. गडी बाद 3. आणि आता स्वतः सचिन परब कर्णधार स्ट्रायकिंग एंडवर. आणि भूषण बांबुळकर यांना शेवटचा पुकार आयोजन समितीतर्फे. आणि एज घेऊन चाललाय चेंडू थर्ड मॅन दिशेने आणि चौकार. सचिन परब यांच्या बॅटमधून चौकार. सचिन परब, सागर मातेरे आणि सिद्धेश मसूरकर तिघांनी आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूला चौकार मारलेला आहे. इंटेंट घेऊन आलेत राणे नाईट रायडर्स. शेवटचा चेंडू बाकी. रवी सर. बोल वॉक आणि 1 धाव घेण्यात यशस्वी सचिन परब. धावसंख्या झाली ती 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. पाहिजे. अजूनही 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामना काही अजून गेलेला नाहीये. बॅट
आणि पुन्हा एक चोरटी धाव. धावसंख्या झाली आहे ती 23. चेतन साळवी गोलंदाजी मार्कवरती. आणि कव्हर्स रिजन मध्ये मारला चेंडू, पण काहीसा शॉर्ट होता अभय निकम यांच्यासाठी तो. पुन्हा एकदा सिंगल. 16 चेंडू आणि 17 धावांची गरज. अजूनही सामना बाकी. आणि लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता, पण वाईट चेंडू. अवांतर धाव. धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या झाली ती 26. 16 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा गॅप मध्ये मारला चेंडू. काव कॉर्नर रिजन मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. आणि पुन्हा एकदा चौकार. सिद्धेश मसूरकर यांचा तिसरा चौकार. धावसंख्या झाली ती 30. 11 15 11. सिद्धेश मसूरकर 5 चेंडू आणि 13 धावांवर खेळताना. आणि पुन्हा एकदा कव्हर्स रिजन मध्ये मारला चेंडू. काहीसा फिरलेला चेंडू आणि हा रनआउट. सिद्धेश मसूरकर रनआउट. अभय निकम यांचा चांगला थ्रो आणि राज गवारणकर यांचं चांगले यष्टीरक्षण. सिद्धेश मसूरकर एक चांगली इनिंग खेळून तंबूच्या दिशेने परतताना. पुढील फलंदाज मंदार कांदळगावकर. मंदार कांदळगावकर स्ट्रायकिंग एंड वरती. शेवटचे 2 चेंडू बाकी या षटकातले. आणि ब्लॉक होल चेंडू. मंदार कांदळगावकर त्रिफळाची. आणि सुमित खानविलकर पुढील फलंदाज. चांगला असा कमबॅक करताना चेतन साळवी इथे. पण काय 10 31 झाला. 13 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता ऍड करायला लागेल. राणे नाईट रायडर्स संघाला. आणि सुमित खानविलकर स्ट्रायकिंग एंड वरती. आणि कॅच ड्रॉप होताना इथे काहीसा रचनात्मक फटका मारण्याचा प्रयत्न होता सुमित खानविलकर यांचा. लगेच टेन्शन मध्ये आले ते. ओव्हरची समाप्ती. आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 33. अजूनही 8 धावांची गरज. 12 चेंडू 8 धावा. यश माते. आणि पुढील गोलंदाज यश मातेरे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येताना. त्यांचा सामना करतील सचिन परब, त्या बनीला हे दे परत. भूषण बांबुळकर
शेवटचा पुकार आयोजन समितीतर्फे. कृपया टॉससाठी यावे, अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल. आणि बॅटची कडा घेऊन गेलेला आहे चेंडू. मागच्या क्षेत्रात कोणीही फिल्डर नाही. 2 धावा काढण्यात यशस्वी. तिसरी धाव सुद्धा काढण्यात यशस्वी. सचिन परब यांना काहीसा कळला नव्हता चेंडू. ती कॅच घेऊन गेलाय थर्ड मॅन क्षेत्रात. आणि सुमित खानविलकर सामना करतील यश म्हातेरे यांचा. चांगली गोलंदाजी करतायत यश म्हातेरे. आणि फुल टॉस चेंडूला एक चांगला फॉरवर्ड डिफेन्स सारखा खेळला आहे. बॅनर पडला. 4 धावांची गरज सचिन परब. आणि कटवलेला चेंडू. 2 धावांचा कॉल होता सुमित मापुसकर यांचा. माफ करा सुमित खानविलकर यांचा. अजूनही 3 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. सुंदर गोलंदाजी करतात यश म्हात्रे. हात खोलायला चान्स देत नाही कोणत्याच फलंदाजाला. आणि 2 धावांची गरज. आणि चांगला कव्हर ड्राईव्ह एक. आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि रहाणे नाईट रायडर संघ यशस्वीरित्या जिंकलेला आहे. 7 चेंडू ठेवून जिंकलेला आहे. आणि नाणेफेक लवकरात लवकर करून घ्यावी भूषण मामुळकर, अमेय चौकेकर. आणि टॉस झाल्यावर सुद्धा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. आणि मिनी जय गणेश इथे जिंकलेली आहे.